बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आपण गुढीपाडवा साजरा केला नाही पाहिजे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा शीर भाल्याच्या टोकाला अडकावून कालच्या औरंगाबाद म्हणजेच आजचा संभाजीनगर ते बुऱ्हाणपूर पर्यंत दिंड काढण्यात आलेली. म्हणून गुढीपाडवा साजरा हा हिंदूंनी काळा दिवस म्हणून पाळला पाहिजे. हे गेले काही अनेक वर्षात नीच नालायक वृत्तीची लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंचा फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर गुढीपाडव्याची प्रथा त्रेतायुगापासून आहे, म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. मग बऱ्याच जणांसमोर असाही प्रश्न उभारतो की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गुढीपाडव्याला गेले, तो दुःखाचा दिवस म्हणून आपण पाळला पाहिजे. फाल्गुन अमावस्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची काळोखाची भयंकर क्रूरतेची हिंदूंची रात्र. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना मृत्यूदंड औरंगजेबाने त्या दिवशी दिलेला. वरच्या शिरापासून ते खालच्या तळपायापर्यंत पूर्ण देहाचे तुकडे तुकडे करून टाकलेले. का तर हिंदूंनी नववर्षाची गुढी उभारू नये म्हणून. आणि आपणच गुढी उभारली नाही, औरंग्याच्या मनासारखं 100% होईल. महाराजांनी अधर्म स्वीकार का केला नाही? महाराजांनी बलिदान देणंच का योग्य समजलं? तुम्ही आम्ही अभिमानाने हिंदूंची सण साजरे करावेत म्हणून तो बलिदान होता.